नमस्कार. मिती ग्रुप तर्फे महाराष्ट्र बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन आता येत्या शनिवारी म्हणजेच 2 मार्चला करण्यात आलंय. महाराष्ट्राला उद्योगाची जी एक खूप मोठी परंपरा आहे, ती परंपरा आपण पुढे न्यावी आणि ही परंपरा पुढे नेत असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योजकांनी एकत्र यावं, या विचाराने महाराष्ट्र बिझनेस कॉन्क्लेव्हची सुरुवात आपण गेल्या वर्षीपासून केली. अनेक नवीन उद्योजक या क्षेत्रात येऊ पाहतात आणि प्रत्येक जण आपल्या उद्योगाच्या दृष्टीने नेमकं काय करता येईल, आपल्याला आपला उद्योग कसा वाढवता येईल आणि अनेक हातांची मदत घेऊन आपण आपल्या उद्योगामध्ये कसे पुढे जाऊ शकतो, असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. आणि त्याचबरोबर उद्योगासाठी नेमकं भांडवल कसं मिळवायचं, हा तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो. त्यामुळे फंडिंगच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला महाराष्ट्र बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये नक्की येता येईल. महाराष्ट्र बिझनेस कॉन्क्लेव्ह 2024 नॉलेज पार्टनर वेलिंगकर इन्स्टिट्यूट, को स्पॉन्सर मेटेक स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, पॉवर्ड बाय उज्ज्वला हावरे लिगसी आणि बेलराइज इंडस्ट्रीज लिमिटेड, सपोर्टेड बाय यांगपू आणि गिफ्ट पार्टनर आहेत गिरनार. आज याच अनुषंगाने काही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही तज्ज्ञ मंडळी आहेत आणि यशस्वी उद्योजक आहेत. मी त्यांना निमंत्रित करते उज्ज्वला हावरे लिगसीच्या चेअरपर्सन उज्ज्वला हावरे यांना. उज्ज्वला, नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. त्याचबरोबर बेलराइज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुप्रिया बढवे आपल्या सोबत आहेत. सुप्रिया, नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. त्याचबरोबर माधव बागचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रोहित साने आपल्या सोबत आहेत. डॉक्टर रोहित सर, नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. त्याचबरोबर पूर्ण ब्रह्मच्या व्यवस्थापकीय संचालक जयंती कठाळे आपल्या सोबत आहेत. जयंती ताई, नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि खरं तर तुम्ही आपापल्या उद्योगात इतकं नाव केलेलं आहे, यशस्वी झालेले आहात आणि त्यामुळेच तुमच्याकडनं काही गाईडलाईन्स मिळाव्यात, या अनुषंगाने आपण महाराष्ट्र बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन केलंय. मला असं वाटतं की एखाद्या उद्योगासाठी सगळ्यात महत्वाचे जे मुद्दे असतात, ते मुद्दे या बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये त्याची चर्चा जी आहे ती होणार आहे. या चर्चेमधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेक व्यक्तींना सोबत घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं. रोहित सर, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. आज 400च्या वर माधवबागच्या फ्रँचायझीज आहेत, स्वतःची क्लिनिक्स आहेत, बरं 400 डॉक्टर्स आहेत आणि त्या डॉक्टरांना एकत्र घेऊन तुम्ही पुढे जाताय. तर पीपल मॅनेजमेंट हे नेमकं कसं साध्य केलं पाहिजे, याविषयी आम्हाला काय सांगा. जगातलं म्हणजे मी आता मागचे जे 23 वर्ष जे काही गोष्टी करतोय, त्याच्यात मला एवढंच कळलेलं आहे की कुठलाही बिझनेस जर आपल्याला ऍक्च्युअली खूप सक्सेसफुली रन करायचा असेल तर इट इज ऑल अबाउट पीपल मॅनेजमेंट. कारण का कुठलाही बिझनेस, कुठलाही रेव्हेन्यू, टर्नओव्हर, प्रॉफिट किंवा कुठलीही सर्व्हिस, कुठलाही प्रॉडक्ट, काही लागलं तरी त्याच्या मागे ह्युमन रिसोर्सच लागतो, त्याच्याशिवाय दुसरं काहीच लागत नाही. आणि जर आपण माणसं छान बांधून ठेवलेली असतील तर काम आपलं खूप सुंदर होत असतं. पण आता हे सगळं बोलत असताना हा सुद्धा आपल्याला खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे की बऱ्याच वेळेस लोकांना हाच चॅलेंज असतो की मी लोकांना कसं बांधून ठेवू, लोक माझ्यावर जास्तीत जास्त वेळ कसे राहतील. तर मला याच्यातनं 2-3च गोष्टी मेजर इम्पॉर्टंट सांगायच्या. सर्वात पहिली गोष्ट असेल की मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला हायर करत असतो तेव्हा हायर करताना मला कुठल्या प्रकारची व्यक्ती पाहिजे आणि कुठल्या कामाची पाहिजे हे मला हायर करताना जो काही व्यक्ती, ज्याला ती व्यक्ती हायर करायची आहे, जो कोण ओनर आहे, जो कोण एंटरप्रेन्युअर आहे, त्याला हे माहिती पाहिजे की मला कुठल्या प्रकारची व्यक्ती माझ्या टीम मध्ये पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर मला समजा लढायला जायचंय, मला युद्धाला जायचंय, तर मला हत्ती पाहिजे, मला घोडा पाहिजे, मला उंदीर पाहिजे, कोण पाहिजे हे माहिती असणं खूप गरजेचं असतं. सो हे पहिलं, जो कोण हायर करणारी व्यक्ती आहे त्याला हे माहिती असणं की मला नक्की कुठल्या प्रकारचा व्यक्ती पाहिजे हे माहिती असणं पहिलं गरजेचं आहे. पहिला पॉइंट. सेकंड, ज्या व्यक्तीला मी हायर करतोय त्या व्यक्तीला हे माहिती पाहिजे की त्याला कशासाठी हायर करतोय. नाही तर बऱ्याच वेळेस मी हायर केल्यानंतर विचार करत बसतो की आता हा माणूस छान होता म्हणून मी घेतला, आता ह्याला कुठलं काम देऊ हे विचार करायला लागलो तर पुढचा प्रॉब्लेम आपल्याला हँडल करायला लागतो. ह्याच व्यक्तीला माहिती नसतं की हा जन्मभरात जगात इथे कशाला आलेला आहे. सो ते जर झालं तर ही स्टार्ट्स क्रिएटिंग मोर प्रॉब्लेम्स इन द ऑर्गनायझेशन दॅन क्रिएटिंग एनी बेनिफिट्स. सो सेकंड गोष्ट असेल की त्या व्यक्तीला माहिती पाहिजे की मी कशासाठी इथे हायर झालेलो आहे.
म्हणजे त्याला आपण नॉर्मली चांगल्या भाषेत KRA KPI वगैरे वगैरे आपण म्हणत असतो, पण साध्या बोली भाषेत हे 2 मेजर गोष्टी. आणि तिसरी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी की मला ऍज वेल एज त्या व्यक्तीला ज्याला मी हायर केलेलं आहे, दोघांनाही हे माहिती पाहिजे की आपलं आयुष्य या टास्कसाठी किती असणार आहे. कधी कधी तो आंबा बरेच दिवस सडून गेल्यानंतर सुद्धा जर पेटीत राहिला तर त्या पेटीला पण खराब करतो आणि तो सुद्धा स्वतः सुद्धा खराब होतो. सो ह्युमन रिसोर्स मध्ये ह्या 3 गोष्टींना जर कोणीही छान प्रकारे विचार करून इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली तर माणसंही छान येतील, कारण का कम्युनिकेशन क्लॅरिटी राहते. कशासाठी हायर होतोय, तू कशासाठी हायर होतोय, आणि ते झाल्यानंतर हे किती वर्षांचं साधारण आपलं टोटल असोसिएशन राहणार आहे हे जर अंदाजे आपल्याला माहिती असेल, त्याच्यानंतर जर आपल्याला छान वाटलं तर वी कॅन रिन्यू फॉर अगेन रिमेनिंग काइंड ऑफ टाइम. पण जर हे कम्युनिकेशन क्लिअर राहिलं तर 2 व्यक्तींमध्ये कुठलाही बॉन्ड, माझ्याकडे 400 डॉक्टर असो का माझ्याकडे 4000 डॉक्टर असो, असणार 1 to 1 बॉन्ड आहे तो 1 to 1 बॉन्ड फक्त उभा राहतो कम्युनिकेशन क्लॅरिटीवर. जर क्लॅरिटी ऑफ कम्युनिकेशन असेल तर त्या व्यक्तीला पण छान वाटतं, मलाही छान वाटतं, आणि दोघांनाही खूप रियालिटी माहिती असते की आपण कधीपर्यंत आहोत, कुठपर्यंत आहोत, आणि कुठल्या टास्कसाठी मला किती पैसे दिले जाणार आहे, आणि हा टास्क मी पूर्ण केला तर पुढच्या वर्षी मला काय छान मिळणार आहे. या 3 गोष्टी जर आपल्याला क्लिअर राहिल्या तर 400 काय, 4000 काय, 40,000 काय, आता मोदी साहेब तर एवढे 140 कोटीची दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड दीज 3 थिंग्स. हे जर आपण कळले आपल्याला तर पुढचे मॅनपॉवर हँडल करणं इट्स गोइंग टू बी टू इझी. बरोबर. म्हणजे व्यवसाय कोणताही असो, हे 3 मंत्र घेऊन आपण जर पुढे गेलो आणि माणसं जोडून ठेवली तर पीपल मॅनेजमेंट कठीण नाही, हे सोपं होऊ शकतं. हे खरंच तुम्ही छान सांगितलं. जयंती, मला असं वाटतं तुला मला हे विचारायचंय की जेव्हा एखादा उद्योजक ह्या आपल्या उद्योगामध्ये येतो तेव्हा ना बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आम्ही ना काम करून दाखवतो, आम्हाला बोलता येत नाही, असं बऱ्याचदा होतं. तर हे खरं तर मी म्हटलं की एक उत्तम वक्ता असणं किंवा उत्तम लीडर असणं हे किती गरजेचं आहे उद्योजकाच्या दृष्टीने. सो लीडरशिप या अँगलनी तू काय सांगशील? बघ, आज आता रोहित सर म्हणजे सर्वांना सर्वप्रथम जय हिंद, नमस्कार. भारताचे नागरिक असण्याचा अभिमान आणि स्वाभिमान दोन्ही आहे. ऍज रोहित सर राईटली सेड की एम्प्लॉयमेंट जेवढं महत्वाचं आहे ना तेवढं तुमचं कॉन्ट्रीब्युशन वेन यू स्टार्ट अ बिझनेस. एखादा बिझनेस जेव्हा स्टार्ट होतो ना तेव्हा त्या बिझनेस ओनरला काय वाटत असं माहितीये का की हेही मी करील, तेही मी करील, मी तेवढा रिसोर्स जर वाचवला तर माझा मार्जिन्स वाढतील आणि ब्ला ब्ला ब्ला. तर ते तसं न करता जर त्यांनी करेक्ट म्हणजे तुम्ही समजा कामांचा वाटप करेक्ट केला आणि ते करून घेण्याची ताकद स्वतःमध्ये आणली तर तुम्हाला कोणता बाप रोखू शकत नाही याची गॅरंटी आहे. मला आवडलेलं आणि मी इम्प्लिमेंट केलेलं सुधामूर्तींचं एक खूप चांगलं वाक्य आहे. तर ते असं आहे की बा, इफ यू आर लिगली अँड एथिकली राईट देन देर इज नोबडी हू कॅन स्टॉप यू. सो डोंट वरी, when you have a product, you have a confidence on it, do not push that product to somebody else's mind. ते तुमचं बेबी आहे आणि त्याला तुम्हाला साकारत जायचंय. मग त्याच्यासाठी लागणारे सगळे रिक्वायर्ड रिसोर्सेस तुम्ही तिथे घेऊन येत आहे. मग मेड बी सोशल मीडिया असो, मेड बी त्याच्याबद्दल बोलणं असो, मेड बी त्याच्याबद्दल काही एक्झिक्युशन्स असो, तुम्हाला ते नरेटिव्ह नीट सेट करता आलं ना टीम मध्ये तर तुमचं म्हणजे बेसिकली विजनरी लिडरशिप पाहिजे. तुम्हाला बघता आलं पाहिजे की तुमचं प्रॉडक्ट लाईन किंवा सर्व्हिस लाईन किंवा तुमचा पर्टिक्युलर एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम तुम्ही किती वर्षांचा आखलाय, तुम्हाला एक्झॅक्टली पोहोचायचं कुठे आहे. ते गुगल मॅपचं एक्झाम्पल एकदम परफेक्ट आहे या गोष्टींसाठी की आपण गुगल मॅप वापरताना आधी डेस्टिनेशन टाकतोय मग तो आपल्याला रस्ता देतो. तर माझ्यासाठी डेस्टिनेशन 5000 पूर्णब्रह्माच्या फ्रँचायझी जर असतील तर ते मी आधी सेट करायला पाहिजे. खूप प्लॅनिंग करावं लागतं. प्लॅनिंग झाल्यानंतर त्याचं एक्झिक्युशनच्या प्रोसेस सेट कराव्या लागतात आणि इथे थांबता नाहीयेत. म्हणजे का लोक इथेच थांबतात आहेत की मी प्लॅनिंग केलं आणि मी एक्झिक्युशन करायला सुरुवात केली, वा 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 वा. नो, त्याच्यानंतरची स्टेप अति महत्वाची आहे विच इज कॉल्ड एज सस्टेनेबिलिटी. आणि सस्टेनेबिलिटी जर असेल तर बिझनेस मॉडेल सक्सेसफुल होत जातात. कारण सक्सेसफुल होणं की एक स्टेज नाहीये ग.
इट इज एव्हरी डे. तुम्हाला रोज जिंकायचंय आणि रोज वेगवेगळ्या लेवलवर लोकांना सांभाळायचंय. कधी कोणाला इमोशनल बॅकस्टेजिंग होत आहे, कधी कोणी फायनान्शियली बॅकस्टेजला जात आहे, कधी तुमचा कुठला व्हर्टिकल आणखीन कुठल्या लेवलवर बॅकस्टेजला जाईल याचा काही नेम नसतो. जर प्लॅनिंग करेक्ट असेल ना आणि बिझनेस अॅक्युमेन सोबत इमोशनल इंटेलिजन्स कोशन तुमच्याजवळ नीट असेल, तर तुम्हाला कुठल्याही बिझनेसमध्ये कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही तुमचा बिझनेस परफेक्टच चालवू शकता. म्हणजे देर इज नो हॅसल बिहाइंड दिस. सी, रेझिलियन्स असावा तुमच्या प्रॉडक्ट बद्दलचा, तुमच्या स्वतःबद्दलचा. स्वतःवरच विश्वास नसतो. माझ्या मैत्रिणींनी म्हटलंय हा प्रॉडक्ट छान आहे, म्हणून जर तू विकायला आणत असेल तर तो प्रॉडक्ट छान नाहीये. कारण तुला कोणीतरी दुसरं वाउचिंग करायला लागतंय त्याच्याबद्दल. तू तू ठसक्यात सांग ना की माझा प्रॉडक्ट छान आहे, मला विश्वास आहे, याची सस्टेनेबिलिटी ही आहे, हा शेल्फ लाईफ आहे, हे एवढं आम्ही करू शकतोय. असं विचारल्यानंतर सगळी बोबडीच उडलेली असते. मग मला जे असं सांगतात ना की मैत्रिणींनी सांगितलं म्हणून मी चालू केलं, तर मी सांगते त्या मैत्रिणींना जाऊनच विक. तू बाकीच्यांना विकायच्या म्हणजे लेवलमध्ये नाहीये सध्या. आधी स्वतःला बूस्टअप कर. म्हणजे पोरींना सांगते खूपदा की तुम्ही बूस्ट पीत जा सकाळी. कमीत कमी स्वतःच बूस्ट स्वतःच बनवायचं आणि प्यायचं असतं ते. असं थोडक्यात काय तर स्वतःचं तोंड वाजवता आलं पाहिजे आणि ते वाजवता आलं तर नक्कीच आपल्याला बिझनेसमध्ये पुढे जाता हा, येईल. प्रेम करता येतं ना एम्प्लॉईज येतं ना. किती काळजी घेतो आपण सगळेजण ऍज अ बिझनेस ओनर. नाही तिच्या घरी न प्रॉब्लेम झाला, अरे पण मग जर प्रेम करता येत आहे तर तुला दाटवताही आलं पाहिजे तिला की बाई दर 5 मिनिटाला काय तुझे प्रॉब्लेम्स असतात, दर दुसऱ्या दिवशी तुझ्या घरी काहीतरी इश्यू झालेला असतो. असं नाही आहे. सी, बायका असण्याचा अंडी ऍडव्हान्टेज जास्त घेतात, असं माझं एकदम स्ट्रिक्ट मत आहे. मी म्हणते बायका दोनच वेळा थोड्या डिपेंडेबल आहेत. एक, की जेव्हा ती प्रेग्नंट आहे तेव्हा ती खरंच डिपेंडेबल होऊ शकते, काहीतरी असतं, काही काळ ती नसते अवेलेबल. आणि 2, हाताला नेलपेंट लावलं असेल तर. बाकी वेळेला आपण डिपेंडन्सी दाखवायलाच नको, म्हणजे गरजच नाहीये. मी नेलपेंट लावणं बंदच केलंय, म्हणजे ती पण डिपेंडन्सी झिरो. आणि आता 2 लेकरं बाहेर निघाली आहे त्याच्यामुळे ती डिपेंडन्सी झिरो आहे. आता वी आर नॉट डिपेंडंट ऑन एनीबडी. असं थोडक्यात सांगता आलं पाहिजे. खरं मला वाटतं हेच उत्तम लीडरचं म्हणजे ज्याला म्हणतो द्योतक आहे. आणि त्यामुळे जयंती मला असं वाटतं की या लीडरशिप बद्दल आम्हाला खूप काही अजून ऐकायचंय, जे बिझनेस कॉन्क्लेव्ह मध्ये तुझ्याकडनं आम्हाला नक्की ऐकता येईल. पण त्याचबरोबर उज्ज्वला, आता जसं जयंती म्हणाली की एक महिला असण्याचा कधी कधी खरंच डिसएडव्हान्टेज घेतो का आपण, असं कधीतरी वाटतं. आणि आज तू अशा क्षेत्रात वावरतेस की जिथे पुरुष प्रधान बऱ्यापैकी सगळं कल्चर आहे आणि त्या सगळ्यामधनं आज तू तुझा स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यापासून आतापर्यंतची एक बिझनेस ग्रोथ ज्याला म्हणतात ती फार उत्तम रीतीने तू केलेली आहेस. तर या बिझनेस ग्रोथ विषयी कोणते मुद्दे आपण सांभाळले पाहिजेत बिझनेस ग्रोथ करताना, याविषयी काय सांगशील? नमस्कार सगळ्यांना. पहिले मी आता या कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये गेले 28 वर्ष काम करते आणि स्पेशली सतीशच्या मृत्यूनंतर मी जास्त ऍक्टिव्ह झाले. पहिले पण होते, पण पहिले पार्शली होते, पण नंतर मग फुल फ्लेज ऍक्टिव्ह झाले. त्यालाही आता जवळजवळ 15-16 15 नाही, त्याला झाले आता 19 वर्ष. ओहो. तर इतके वर्ष काम करताना माझ्या डोक्यात ऍक्च्युली कधीच आलं नाही की मी एक स्त्री आहे आणि म्हणून मी काम करते, किंवा स्त्री असण्याचं मला असं भान नव्हतं. की मला असं वाटलं की मी एक बिल्डर आहे आणि मला माझी कंपनी खूप मोठी करायची आहे, माझ्याकडे इतका मोठा जो स्टाफ आहे तो मला सांभाळायचा आहे. त्याच्यामुळे माझ्या डोक्यात हे जेंडर बायस कधीच आलं नाही. आणि मला खूप आश्चर्य वाटते की जेव्हा मी कुठल्याही प्रोग्रामला जाते तेव्हा मला पहिला प्रश्न विचारतात की तुम्ही या मेल डॉमिनेटेड बिझनेस मध्ये आहात, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आले. मी म्हटलं मी मेल डॉमिनेटेड बिझनेस मध्ये आहे, ही गोष्ट खरी आहे, पण माझ्या डोक्यात हा जेंडर बायस कधीच येत नाही. कारण मी एक बिल्डर आहे आणि बिल्डर इज अ बिल्डर. ती लेडी बिल्डर असली तरी तिला सेम प्रोसिजर्स मधनं जायला लागतं. तिला तिच्यासाठी काही वेगळे नियम नसतात
आणि मेल बिल्डर असला तरी त्याला सेम प्रोसिजर मध्ये जायला लागतं. याच्यात एक गोष्ट मी सांगू इच्छिते की जे प्रॉब्लेम्स येतात ना ते पुरुषांनाही सारखेच येतात आणि महिलांनाही तसेच येतात. काही गोष्टी थोडासा फरक पडत असेल त्याचं एक उदाहरण देते. फॉर एक्झाम्पल इफ यू गो टू द कॉर्पोरेशन, फॉर एक्झाम्पल बीएमसी मध्ये मी गेले. बीएमसी मध्ये गेल्यानंतर वेन आय गो टू द ऑफिसर ऑर कमिशनर ऑर एनी वन हाय ग्रेड ऑफिसर, तिथे गेल्यानंतर कदाचित काही सेकंदासाठी त्या ऑफिसरच्या डोक्यात येत असेल की ही स्त्री आहे, आता हिच्याशी मी काय बोलणार किंवा हिला किती ज्ञान असेल. ही माइट इंटरप्रिट फॉर सम सेकंड्स और सम मिनिट मे बी. But when you are thorough professional and you mean serious business, हा attitude तुमच्या वागण्यातनं आला पाहिजे. And then that gender bias किंवा जे interpretation आहे तुमच्याबद्दल that vanishes and that person behaves with you as a professional. त्याच्यामुळे मी माझ्या बिझनेसमध्ये हे स्त्री पुरुष हे कधी मी डोक्यात आणत नाही. माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टर्स येतात आणि कॉन्ट्रॅक्टर्स कसे बरेचदा ते थोडेसे कमी शिकलेले किंवा असे पण असतात आणि त्यांना सवय नसते स्त्रियांना फेस करण्याची. ते आल्याबरोबर थोडस अभी मॅडम के साथ क्या बोलणे का असं वगैरे त्यांचा थोडासा बॉडी लँग्वेज असतं. पण माझं म्हणणं हेच आहे की इफ यू मीन सिरियस बिझनेस दॅट व्हायब्रेशन्स इमिजिएटली गो टू दॅट पर्सन अँड देन ऑल दॅट जेंडर बायस गोज अवे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे उगाच फार महत्व स्त्री पुरुष आणि हे सगळं मी स्वतः या गोष्टींना देत नाही. मी जेन्युइनली बिझनेस करते आहे आणि ते माझ्या ऍक्शन्स मधनं मला असं वाटते मी लोकांना कन्व्हे करते अँड दॅट्स ऑल. आणि तशीच मी ग्रोथ करायचा प्रयत्न करते वेगवेगळे क्षेत्र. खरंय. आणि तू म्हणालीस तसं की थरो प्रोफेशनल आपण जेव्हा असतो तेव्हा निश्चितच जेव्हा तू बोलायला उभी राहतेस किंवा तुझ्या फील्डमध्ये तुझ्या लोकांशी जेव्हा तू बोलतेस तेव्हा त्यांनाही ते कळतं की अरे हिला पूर्ण नॉलेज आहे, ही तेच करतेय आयुष्यभर ज्याला म्हणतात. तर त्यामुळे साहजिकच बिझनेस ग्रोथचा प्रत्येक पायरीने पुढे जाणं हे तुझ्या बाबतीत जसं तू केलंस तसंच ते इतरांनाही त्याचा गायडन्स आपल्याला द्यायचा आहे. आणि त्यासाठी मी पुन्हा म्हटलं तसं बिझनेस कॉन्क्लेव्ह मध्ये आपल्याला तुझ्याकडनं याबद्दल आणखीन डिटेल नक्की ऐकायचं आहे. सुप्रिया, तुझ्याकडे वळताना म्हणेन की इंजिनिअरिंग फील्ड तुझं आहे आणि पुन्हा तसंच आहे की ते वेगळं फील्ड आहे. पण इंजिनिअरिंग फील्डमध्ये टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस खूप बदलते. खरं तर प्रत्येक उद्योगामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर होतोच आहे आणि तो आपण कसा करायचा हा खरं तर प्रत्येक उद्योजकाचा महत्वाचा विषय. तर टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने एखाद्या उद्योजकाने स्वतः अपडेट करणं किती महत्वाचं आहे आणि तू ते कसं करतेस, काय सांगशील? नमस्कार. मला म्हणजे खूप छान प्रश्न आहे उत्तर हा. आता जर आपण थोडंसं इतिहास तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजीचा जर इतिहास बघितला तर मी लहान असताना मला आठवतं की आम्ही जेव्हा एक स्कूटर बुक करायचो म्हणजे बाईक स्कूटर मोटरसायकल तर फार कमी असायच्या तेव्हा, परंतु एक स्कूटर जेव्हा बजाजची स्कूटर एक बुक करायला लागायची तर ती मिळेपर्यंत तुम्हाला खूप वेळ लागायचा. म्हणजे एक काळ असा होता की तुम्हाला वेटिंग पिरियड तुमचा जवळजवळ 10 वर्ष 12 वर्ष इथपर्यंत इतका मोठा होता, तो एक्सटेंडेड होता. परंतु काय झालं की या क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये खूप प्रगती होत गेली म्हणजे तंत्रज्ञान त्याच्याबद्दलच्या टेक्नॉलॉजी बद्दलचं खूप रिसर्च झालं आणि मग जेव्हा रिसर्च सुरू झालं त्यानंतर जेव्हा जो डिमांड या तंत्रज्ञानामुळे डिमांड पण वाढत गेली आणि मग ही जेव्हा डिमांड लोकसंख्येच्या अनुसार जेव्हा डिमांड वाढत गेली तेव्हा सप्लाय कसा करायचा हा एक मोठा प्रश्न इंजिनिअरिंग मधल्या जे मोठ्या कंपनीज आहेत त्यांना निर्माण झाला. आणि मग याच्यानंतर मुख्यत्वे सगळा जो भर आला तो कम्प्लीट पूर्ण आला तो तंत्रज्ञान विकसित करणं. आणि मग जेव्हा तंत्रज्ञान विकसित झालं त्यानंतर मग मास प्रोडक्शन हा एक कन्सेप्ट बाहेर आला. आणि मग मास प्रोडक्शन मध्ये आज काय होतं की आज आम्ही एक सपोज आमचे कस्टमर्स आहेत बजाज, टाटा, होंडा, हिरो किंवा JLR ला आम्ही सप्लाय करतो, UK मध्ये सप्लाय करतो, ऍक्च्युअली एक्सपोर्ट करतो.
तिथे पर डे त्यांचं प्रोडक्शन असतं 2 to 3,000 व्हेकल्स. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला स्वतःचं प्रोडक्शन करायचं आहे किंवा त्याची विक्री करायची आहे त्या व्हेकल्सची, तर तुम्हाला त्याप्रमाणे तुमचं सगळं बॅकवर्ड इंटिग्रेशन रेडी पाहिजे. तर ह्या रेडीनेससाठी मला वाटतं की अपडेटेड टेक्नॉलॉजी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि म्हणून मग काय झालं की जेव्हा आणि ऍट द सेम टाइम म्हणजे क्वांटिटी वाढली, कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स वाढल्या. आता एंड कस्टमर म्हणून आपण सर्वजण इथे जरी बसलो आहोत तरी तुम्ही एक विचार करा की जेव्हा तुम्ही एखादी गाडी घ्यायला जेव्हा बाजारात जातो आपण, तेव्हा तुम्ही म्हणता की नाही मला क्वालिटी परफेक्ट पाहिजे, मला एकदा गाडीवर एक स्क्रॅच पण नकोय, मला तिथे मी कुठलीच माझ्या एक्सेप्ट करणार नाही. सो हे जे आपण एक कन्झ्युमर म्हणून पण आपण विचार केला तर त्याच्यामध्ये पण आपल्या पण अपेक्षा वाढल्या आहेत. तर ह्या अपेक्षा पूर्ततेसाठी तुम्हाला खूप ऑन टोस नेहमी राहायला लागतं. म्हणजे क्वालिटी अँड क्वांटिटी मॅटर्स अ लॉट इन दी मार्केट ॲज ऑन टुडे. सो थोडक्यात म्हणजे काय, मार्केट डायनामिक्स हॅड चेंज अ लॉट. आता जेव्हा तुम्ही या क्वालिटीकडे जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हे सगळं उत्पादन करायला तुमच्याकडे उत्तम स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे. मग आता ही स्किल्ड पॉवरची कमतरता म्हणजे आज आपण बघतो की तिथे खूप स्किल्ड मॅनपॉवरची कमतरता आहे. परंतु जर आपण ही स्किल्ड मॅनपॉवरच्या खरंच आहे, जयंती म्हणत होती त्याप्रमाणे ते टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टी इतक्या मॅटर करतात की त्या प्रत्येक बाबतीत आपण अपडेट राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळेच मला वाटतं उज्ज्वला, अशा प्रकारचे बिझनेस कॉन्क्लेव्ह झाले पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने तुम्ही सगळेजण उलट एकत्र येत आहे, ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मला असं सांग की येस सुप्रिया, येस या कंटिन्यू. हा. सो मला वाटतं की जे उत्पादनासाठी म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी जेव्हा या गोष्टीसाठी आपण बघतो आणि स्किलिंग हा एक मोठा अजेंडा आज आपल्या पंतप्रधानांचा पण आहे. तर स्किलिंगसाठी पण काय होत आहे की स्किल लेबर मिळणं आता दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. त्यामुळे मला वाटतं या सगळ्या उत्पादना क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी म्हणजे AI असेल किंवा मशीन लर्निंग, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या अपडेटेड टेक्नॉलॉजी आहेत, ते प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि त्यामुळे तुम्हाला काय होतं की तुमची सायकल टाइम, सपोज एक प्रॉडक्ट करायला तुम्हाला आज पहिले एक मिनिट लागतो आहे, परंतु दिस अपडेटेड टेक्नॉलॉजी यू कॅन टेक दॅट प्रोडक्शन इन व्हेरी मिनिमाइज सायकल टाइम. सो अशा गोष्टींसाठी त्यामुळे एक्झॅक्टली. सो तुमचं प्रोडक्शन पण वाढतं, बट ऍट द सेम टाइम वेन इट मॅटर्स टू क्वालिटी, यू कॅन प्रोड्यूस अ परफेक्ट क्वालिटी विच इज रिक्वायर्ड बाय द एंड कन्झ्युमर. सो ह्या सगळ्या गोष्टींकडे बघता. आणि सेकंडली तुम्ही हे पण एक विचारात घेऊ शकता की ऍज अ बिझनेस ओनर तुम्हाला जर आज तुम्हाला जर सपोज आता आज आम्ही 65 कस्टमर्स बरोबर काम करतो आहोत, तर आम्हाला या सगळ्या लोकांना यांच्या रोजच्या दिवसाची पूर्तता करायची आहे. तर वी मस्ट बी परफेक्ट अँड दॅट परफेक्शन जर्नी इज मच इझी अँड मच पॉसिबल विथ अपडेटेड टेक्नॉलॉजी. करेक्ट. मला असं वाटतं की याच अनुषंगाने आता तर एआयचा इतका प्रभाव आहे की पुढच्या काळात आपण एआय कडून काय काय करून घेणार आहोत माहित नाही. आणि आता तर माणूसही उभा राहिला एआय तर्फे, एआय कडून. मी तुला फक्त एक ऍड करते इथे की आम्ही फूड बिझनेस मध्ये आहे उत्तरा. आता झाले 12-15 वर्ष झाले फूड बिझनेस चालवते. पण इंजिनिअरिंगचं डोकं काही संपलेलं नाहीये. आता 3 महिन्यांपूर्वी मी नाऊ आय एम अ सर्टिफाईड प्रॉम्प्ट इंजिनियर. आता एआयला मी लेकरासारखं सांभाळते आणि एआय कडनं सगळी कामं करून घेतोय. आणि नॉन स्किल्ड म्हणजे अनस्किल्ड लेबर कडनं सुद्धा एआयच्या मदतीने येणाऱ्या गेस्टचा 11 सेकंड्स मध्ये बिल तयार करतोय. तुम्ही टेबलवर बसायचेच असतं, आमची बिलं तयार असतात. दॅट इज हाऊ एआय हॅज हेल्प रेस्टॉरंट ओनर्स ॲज वेल. आणि सर्व फील्ड मध्ये त्याचं काम अगदी परफेक्ट होणार आहे. ते शाप की वरदान असला प्रकार विचार जर केला एआयचा, तर तो शाप नाहीच आहे, ते वरदानच आहे. पण त्याला करेक्टली सांभाळावं लागेल, नाही तर ते आडवं वाढेल. बरोबर. मला असं वाटतं की याही दृष्टीने म्हणजे एआय आणि टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनेही महाराष्ट्र बिझनेस कॉन्क्लेव्ह मध्ये आपल्याला खूप डिटेलमध्ये
ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे मी सगळ्या आपल्या प्रेक्षकांना नक्की सांगेन की आपल्या कॅप्शनमध्ये आपण रजिस्ट्रेशनची लिंक दिलेली आहे. आपल्याला या बिझनेस कॉन्क्लेव्हला येता येईल, त्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही, पण रजिस्ट्रेशन करणं मात्र अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता अगदी थोडे दिवस राहिलेत आणि थोड्या सीट्स पण राहिल्यात. त्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, म्हणजे तुम्हाला या सगळ्यांना ऐकता येईल. अगदी जाता जाता उज्ज्वला, मी मगाशी तुला म्हटलं तसं की अशा प्रकारचे बिझनेस कॉन्क्लेव्ह होणं किती गरजेचं आहे असं तुला वाटतं? बिझनेस कॉन्क्लेव्ह खूप महत्वाचे आहेत, कारण त्याच्यातनं बऱ्याच लोकांना तुम्हाला लाईव्ह ऐकता येतं, त्यांच्याकडनं गायडन्स घेता येतं. छोटे छोटे जे आपले इश्यूज असतात, छोटे छोटे आपल्याला काही काही डाऊट्स असतात, ते डाऊट्स या कॉन्क्लेव्ह मध्ये लोकांच्या अनुभवातनं, मोठ्या अनुभवी लोकांच्या त्यांच्या अनुभवातनं तुम्हाला माहिती पडतात. कारण कसं आहे की कुठलाही बिझनेस करायचा म्हटल्यावर खूप भीती असते मनात. त्याच्यामुळे जेव्हा अनुभवी लोक तुम्हाला त्यांचा अनुभव सांगतात आणि त्याच्यातनं जर तुम्हाला ते छोटे छोटे डाऊट जर क्लिअर होत असतील, तर फारच चांगलं असतं. त्याच्यामुळे मी मागे तुला जेव्हा हे कॉन्क्लेव्हचं कुठेच काही नव्हतं, तेव्हा तुला मी म्हटलं होतं की असं काहीतरी कर बिझनेस मध्ये, कारण याची खरंच खूप गरज आहे. आणि आता बिझनेसकडे खूप युथ वळायला लागलाय. म्हणजे काही वर्ष जॉब करून प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मी माझा स्वतःचा एक बिझनेस करावा. त्याच्यामुळे त्या बिझनेस करण्यासाठी जो अनुभव लागतो किंवा जे एक्सपिरियन्सेस लाईव्ह ऐकायला मिळतात लोकांकडनं, दॅट इज व्हेरी व्हेरी हेल्पफुल. सो नक्कीच. आणि तुमच्या सगळ्यांकडनं खूप प्रेरणा सुद्धा मिळते अनेक उद्योजकांना. सुप्रिया, तुला काय वाटतं? मिती ग्रुप तर्फे गेल्याही वर्षी आपण बिझनेस कॉन्क्लेव्ह केलं होतं आणि गेल्या वर्षी तूही होतीस, उज्ज्वला होती, रोहित सर होते. त्यामुळे तुला स्वतःला आज लोकांना काय अपील करावं असं वाटतं? मला वाटतं हा जो सुंदर उपक्रम तू हाती घेतला आहेस तो अतिशय स्तुत्य आहे. आणि येथे मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करावं. जे उद्योजक आहेत त्यांनी पण करावं आणि ज्यांना उद्योजक बनायचं आहे त्यांनीही याच्यासाठी रजिस्ट्रेशन करावं. किंवा कारण आता स्टार्टअप कल्पना ही खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे त्याच्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटनी, पंतप्रधानांनी पण त्याच्यासाठी खूप आपल्याला काही स्कीम्स दिलेल्या आहेत. तर त्यानुसार की या कॉन्क्लेव्ह मध्ये जे उद्योजक बनणार आहेत अशांनी आणि ज्यांचं स्टार्टअप्सची एक संकल्पना घेऊन त्यांना काहीतरी काम करायचं आहे, अशा सगळ्यांनी त्याच्यात मोठ्या प्रमाणे सहभागी व्हावं आणि याच्यातून मिळणारं जे उत्तम ज्ञान आहे त्याचा त्यांनी त्यांच्या आपल्या उद्योगासाठी उपयोग करून घ्यावा आणि भरभराट करावी. याच्यातून या सगळ्या कॉन्क्लेव्ह मधून आपण काही 2 जरी आज चांगले एंटरप्रेनर बनले, काही वर्षांनी आपल्याला त्यांना बोलवता आलं, तर ती सुद्धा खूप मोठी आपली अचिव्हमेंट असेल असं मला मनःपूर्वक वाटतं. नक्कीच, नक्कीच. आणि गेल्या वर्षीपासून खरं तर मिती क्रिएशन मी आतापर्यंत सांस्कृतिक क्षेत्रात खूप काम केलंय, किंवा अगदी रोहित सरांच्या बरोबर वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा त्यांच्या बरोबर आपण काम केलंय. पण हे क्षेत्र आमच्यासाठी थोडंसं वेगळं होतं. त्यामुळे रोहित सर, गेल्या वर्षी पण तुम्ही सहभागी झाला होतात आणि तुमच्याकडे आम्ही एक उत्तम लीडर म्हणून आणि एक उत्तम मॅनेजमेंट म्हणून आम्ही तुमच्याकडे, म्हणजे डॉक्टर तर तुम्ही उत्तम आहातच, पण एक डॉक्टर इतका उत्तम मॅनेजमेंट गुरु असू शकतो ह्याबद्दल आम्ही तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहतो आहोत. तर आज तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय अपील कराल? माझ्यानुसार हे कॉन्क्लेव्स तर 100% उपयोगी असतात, ह्याला काही वादच नाही. कारण का कुठलाही बिझनेस चालवायला शेवटी लागतं काय, तर नेटवर्किंग. आणि अशा कॉन्क्लेव्स मध्ये नेटवर्किंगचा 100% चान्सेस असतात. सो माझ्यानुसार बडिंग एंटरप्रेन्युअर्स असो, ज्याला बिझनेस चालू करायचा आहे, ज्यांचा बिझनेस छान चालत आहे, अशा सगळ्यांनी जर अशा कॉन्क्लेव्स मध्ये पार्ट घेतलेला असेल, नेटवर्किंग कॅन बी 100% फ्रुटफुल. आणि ते झालं तरच बिझनेस वाढत असतो. सो एव्हरीबडी शुड पार्टिसिपेट इन इट अँड यू शुड कीप ऑन डुईंग दिस फॉर युअर होल लाईफ. सो ऑल द बेस्ट. नक्कीच. आणि तुम्ही सगळेजण माझ्यासोबत असाल तर मला हे नक्कीच करायला आवडणार आहे आणि नक्की आपण पुढे जाणार आहोत. जयंती, लास्ट वर्ड काही? ते अगदी सिंपल सांगते की अहंकार बाळगायचा नाही, स्वाभिमान सोडायचा नाही. एकदम लिगली कामं करा, एकदम राईटफुल कामं करा. सदैव चांगलंच वागायचं असतं. चांगलं वागण्याला ऑप्शन नाही आहे.
कीप वर्किंग, कीप वॉकिंग, दॅट्स द ओनली ऑप्शन. एंटरप्रेन्योर्स ते घरात बसून होणार नाही. त्याच्यासाठी बाहेर निघावं लागेल तर रस्ता सापडेल. रस्ता सापडला तर चालतंय, थांबू नका. आणि या असल्या कॉन्क्लेव्स मध्ये ना माझं म्हणणं आहे की एनर्जी, पूर्ण सगळी एनर्जी घ्या. त्या एक्सपिरियन्स शेअर होल्डर्सची सगळी एनर्जी तुम्ही पण घेऊन चला. तिनं अशी फक्त बबल उडतं, धूळ उडते, बसते, अरे कुछ करना है. ते प्रहार पाहून आल्यानंतर म्हणजे जय हिंद म्हणत म्हणत बाहेर यायचं आणि दिलवाले दुल्हनिया लेके जाएंगे म्हटलं की सगळ्या पोरी दुल्हन दिसतात आणि सगळे पोरं दुल्हा दिसतात. असं नाही करायचं. या कॉन्क्लेव्ह निघाल्यानंतर रिझल्ट ओरिएंटेड थॉट प्रोसेस ठेवा. करेक्ट, करेक्ट. तर कॉन्क्लेव्हला मजा येईल. आणखीन कॉन्क्लेव्ह तयार करण्यासाठी गव्हर्नमेंट सुद्धा मदत करेल. बरोबर, बरोबर. सो त्यामुळे तो रस्ता आपल्याला ह्या कॉन्क्लेव्ह मधनं दिसणार आहे आणि तुम्ही सगळे मार्गदर्शक यामध्ये आहात. आज मेटेक स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ओंकार कलवडे हे सुद्धा सहभागी होणार होते आपल्या बरोबर. त्याच्या बाबतीत सांगायचं तर भारतात महाराष्ट्रातला एक गावातनं निघालेला मुलगा जो जर्मनीत जाऊन पण व्यवसाय करतोय आणि भारत आणि जर्मनी यांना व्यवसायाच्या दृष्टीने जोडण्याचं काम, म्हणजे एका बाजूला ग्लोबल मार्केटच्या दृष्टीने त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. सो बिझनेस कॉन्क्लेव्ह मध्ये तो सुद्धा सहभागी होणार आहे. एक यंग एंटरप्रेन्युअर म्हणून त्याच्याकडे आपण एका वेगळ्या दृष्टीने नक्की पाहू शकतो आणि त्याच्याकडून या सगळ्या गोष्टी आपण जाणूनही घेऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा उज्ज्वला, थँक्यू सो मच. सुप्रिया, थँक्यू सो मच. रोहित सर, थँक्यू. जयंती, तुझेही आभार. आणि खरं तर तुम्ही सगळेजण माझी माणसं आहात, त्यामुळे वेगळे आभार नाही म्हणणार मी, पण आपण असेच एकमेकांच्या सोबत राहू. जर आपण सोबत राहिलो तर खूप गोष्टी पुढे करता येतील. यावर्षी वेलिंकर इन्स्टिट्यूटने आपल्याला सपोर्ट केलेला आहे, त्यामुळे वेलिंकर इन्स्टिट्यूट आपले नॉलेज पार्टनर आहेत. गिरनार तर्फे आपल्याला छान गिफ्ट मिळणार आहेत, त्यामुळे आपले गिफ्ट पार्टनर गिरनार आहेत. त्याचबरोबर यांकूने आपल्याला सपोर्ट केलाय आणि अर्थात मेटेक स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, उज्ज्वला हावरे लिगसी आणि वेलराइज इंडस्ट्रीज लिमिटेड या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. भेटूया 2 मार्चला वेलिंकर इन्स्टिट्यूट माटुंगा येथे दुपारी 3 वाजता. पण मंडळी, नाव रजिस्टर करायला विसरू नका आणि रजिस्ट्रेशनची लिंक कॅप्शन मध्ये दिलेली आहे. बस क्लिक करा आणि रजिस्टर व्हा. थँक्यू सो मच. थँक्यू.